मंडळी नमस्कार. आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे, वेध सत्याचा. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालीत. मागच्या वर्षामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. पण आजची परिस्थिती जर बघितली तर खरंच या देशातल्या जनतेला, जनसामान्यांना स्वातंत्र्य मिळालंय का? हा संशोधनाचा गांभीर्याने विचार करण्याचा भाग आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आज अहमदपूर तालुक्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमीची समस्या आहे, अडचणी आहेत. या देशातला सामान्य माणूस, पण त्याच्यामध्ये SC ST OBC असेल, जीवन जगताना त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. बऱ्याचशा स्वातंत्र्यापूर्वीच्या ज्या घटना आहेत त्या परत स्वातंत्र्यानंतरही जर त्याच घटना या ठिकाणी घडत असतील, जगत असताना माणसाला अडचणींचा सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. पण मेल्यानंतरही जर जळण्यासाठी संघर्ष करावा लागेल तर याच्या इतकी मोठी शोकांतिका मला वाटते दुसरी कुठली असणार नाही. आणि हाच अंत्यविधीचा, मेल्यानंतरचा, मरणानंतरचा जो संघर्ष आहे या देशातल्या जनसामान्यांचा, तोच संघर्ष मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे. आणि आत्ता आपण आहोत अहमदपूर तालुक्यातल्या गुंजोटी या गावामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी गुंजोटी येथील एका बापू वाघमारे, शिवाजी बापू वाघमारे या व्यक्तीचा अंत झाला आणि त्यांची अंत्यविधी या ठिकाणी करण्यात आला आहे. या बाजूला आपण बघू शकता, ही आपण आता सध्या उभे आहोत गुंजोटी येथील स्मशानभूमीच्या कंपाऊंडमध्ये. एका बाजूला दहनशेड आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी उघड्यावर अंत्यविधी करावा लागलाय. आणि हा अंत्यविधी सुरू असताना त्या प्रेताला अग्निदाह दिला असताना पावसाला सुरुवात झाली आणि पावसाच्या वातावरणामध्ये तो देह या ठिकाणी जळत होता. तर याच्या मागची पार्श्वभूमी, कारण काय आहे, हे नेमकं का घडलं आणि उघड्यावर हा अंत्यविधी का करावा लागला, या संदर्भानं या गावातल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी गावातील काही नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत. काय नाव तुमचं, काय सांगाल? प्रमोद कांबळे. तर या ठिकाणी शिवाजी वाघमारे यांचा जो अंत्यविधी करण्यात आलाय, हा अंत्यविधी, मग तुम्ही या गावचे रहिवासी आहात का पाहुणे? नाही, मी त्यांचा जावई आहे. जावई आहेत का? मग तुम्ही इथे राहता का? नाही, मी ठीक आहे. मग या मयत व्यक्तीचे जावई आहेत, पाहुणे आहेत या गावचे. त्यांना कदाचित या गावाची समस्या माहीत नसावी. आपण या गावातल्या उपस्थित नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत. तुमचं नाव काय? संदीपान लिंबाजी वाघमारे. तुम्ही याच गावचे रहिवासी? हा, याच गावचा रहिवासी. मग या आता हे शिवाजी वाघमारे जे आहेत यांचा अंत्यविधी उघड्यावर करण्यात आला, याचं कारण काय सांगाल? इथं उघड्यावर करण्यात आलं म्हणजे पहिल्यापासून ही बांधताना म्हणले की सामन्यामध्ये आहे आधी. पुन्हा म्हणले नाही बाबा 18 पट जातीचा ही नाही म्हणले. पुन्हा इथं नुसतं हेड आलंय म्हणून ग्रामपंचायत म्हणते, नुसतं आलंय. प्रत्येक वर्षी हेड आलंय, बांधायचं आलंय. असे काही तर 15 वर्ष झाला चालू आहे हेड आलंय नुसतं म्हणण्यात. दहनशेड येत आहे. हा, म्हणजे दलित समाजासाठी आलंय दहनशेड नाही उपलब्ध इथं आता कधी नाही. आता मी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारणार आहे. मागच्या ज्यावेळेस मागच्या 5 वर्षातली ग्रामपंचायत होती, तेव्हा तुमच्यातलाच एक पैजवान सिरसाट नावाचा दलित व्यक्ती सरपंच होता. त्यावेळेस तुम्ही दहनशेड का मंजूर करून घेतला नाही किंवा त्यांच्या पाठीमागं पाठपुरावा का करायला लावला नाही? त्याला बी सांगितलं ती व्हायलाच म्हणले. त्याला बी सांगितलं, पैजवान शिरसाटला बी सांगितलं व्हायलाच म्हणले, यालय म्हणजे एवढ्यातच राहून गेले. आता आपल्यासोबत या विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य असलेले सिद्धार्थ वाघमारे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपण सध्या या ग्रामपंचायतचे सदस्य आहात आणि या ठिकाणी जो अंत्यविधी उघड्यावर झालाय, तर या उघड्यावर झालेल्या अंत्यविधीच्या अनुषंगाने तुमची बाजू, भूमिका, काय मत असणार आहे? आजपर्यंत जसं मला कळतंय तसं एक 35 ते 40 वर्ष झालं, तेव्हापासून आम्हाला दहनशेड तर नाहीच नाही. काही वर्ष आम्हाला स्मशानभूमी नव्हती. आमच्या आजोबांनी पणजोबांनी काही लढाया लढल्या आणि ही स्मशानभूमी आम्हाला मंजूर करून दिली.
परंतु मंजूर करून देत असताना आम्हाला त्यामध्ये आमचा हक्क कुठं आहे, आमची जागा कुठं आहे, हे आम्हाला कुणी आजपर्यंत कुठल्या पुढाऱ्याने किंवा कुठल्याही शासकीय व्यक्तीने आम्हाला सांगितलेलं नाही. त्यामुळं आम्हाला मार्ग सुचत नव्हता की कुठं अंत्यविधी करायचा आणि काय करायचं ते. त्यामुळं बरेच वर्ष झालं हे उघड्यावर अंत्यविधी करणे, पावसा पाण्याचं अंत्यविधी जर करत असेल तर खूप हाल होतात. कालचा जो घटना घडली त्यामध्ये काही पाहुण्यांचे हात जळले, कारण रात्रभर ते आम्हाला पेट्रोल टाका, डिझेल टाका, जळण आणून टाका, ते प्रेत जळतच नव्हतं. एवढे हाल अपेष्टा करून आम्हाला उघड्यावर ठेवलं, वंचित ठेवलं. आमच्या दहनशेडची जे जागा आहे ते आम्हाला नाहीच नाही, पण आम्हाला सध्या दहनशेडची खूप आवश्यकता आहे. गेल्या जसं निवडून आलो आम्ही तेव्हा आम्ही पहिल्याच बैठकीत आम्ही ठराव केला होता की बा आपल्याला दहनशेड पाहिजे, आणि गेल्या जो टर्म होता त्या टर्ममध्ये पण आपण मागणी केली होती की आपल्याला दहनशेडची खूप आवश्यकता आहे आणि आम्हाला दहनशेड पाहिजे. परंतु कामाला विलंब लागला किंवा शासकीय कामाला विलंब लागल्या असल्यामुळे हे प्रकार घडला कालचा. मग आत्ता सध्या तुमच्याकडनं प्रशासनाकडं या दहनशेडच्या संदर्भानं मागणी करण्यात आलेली आहे का किंवा प्रस्ताव, तर या संदर्भानं काय नेमकी भूमिका, काय तुमच्याकडनं कारवाई काय करण्यात आली? हे बघा, आमचं आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायतला कळवलेलं आहे. आमच्या ठरावामध्ये आम्ही ते मंजूर केलेलं आहे की बा आम्हाला दहनशेड, दलित वस्तीला दहनशेडची खूप आवश्यकता आहे, कारण पाणी पावसाचा आम्हाला खूप अडचण होत आहे. आता यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे. आपला देश हा परंपरेला, संस्कृतीला जपणार आहे, आणि गावगाड्यामध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत, वेगवेगळे समाज त्या ठिकाणी अंत्यविधी करत असतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी हा अंत्यविधी होतोय. पण शोकांतिकेची बाब अशी आहे, 75 वर्षांमध्ये इथल्या दलित समाजाला जर दहनशेड मिळत नाही, उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. मागच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती मी काही फोटो बघितल्या, गुंजोटी मधल्याच अंत्यविधीच्या फोटो आहेत, 2023च्या फोटो आहेत. बरोबर, त्याही काळामध्ये 2023ला सुद्धा अंत्यविधी करत असताना पावसाला सुरुवात झालेली होती, आणि मग त्या पावसापासून त्या अंत्यविधीचं किंवा त्या प्रेताच्या अंतिम यात्रेचं किंवा त्या ज्या दहन सुरू होतं त्याचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांना अक्षरशः पत्र्याचं शेड त्या ठिकाणी उभं करावं लागलं. मग ही शोकांतिका कधी थांबणार आहे? आणि या ठिकाणी आपण विचार जर केला तर काल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी गिरीश महाजन DPDC जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 500 कोटींचा निधी मंजूर करून आणलाय. तर मग हा निधी नेमका कुठं वापरला जाणार आहे? तालुका भरामध्ये बघत असताना गावागावामध्ये स्मशानभूमीच्या समस्या आहेत, कुठं रस्ते नाहीत तर कुठं दहनशेड नाहीत. तर न्यूज महाराष्ट्र टुडेच्या माध्यमातून प्रशासनाकडे मी एक विनंती करणार आहे, माणसाचं जगणं जरी तुम्हाला सुकर करणं होत नसेल तर किमान मरण तरी सुकर करावं. तर अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे.